जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी मने नामयाची जने वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभूदांब जगन निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमारत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म
पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, कलावज्ञ जीवोधरावतारम, कलांकांग तेजोदिकामोदिक पत्रम, खलानेशवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचनाती भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक देहाचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जनाबाई यांचा 4 चरणांचा अभंग आहे। या अभंगाद्वारे आपल्याला देहाला जन्माला आल्यानंतर आपण याचं सार्थक करायचं कसं याचं स्पष्ट वर्णन करतात विठ्ठल। प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा, चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामधील 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि ज्यांच्यामुळं आली, खरं सांगायचं म्हणजे माझ्या एसटीमुळं। का प्रश्न पडला असेल, योगायोग धावे जाती पाशी जाती तद्वत त्याच्या आधारावर आमचा वारकरी दिसावं आणि मी त्यांना रामकृष्ण हरी घालावं, या तत्वावर आमची आणि रामराव बाबाची त्यांच्या भावाची भेट झाली। तशी तर बस स्टँड पासून सुरुवात झाल्यानंतर मंदिरापर्यंत सगळी एसटीतच भेटलेले वारकरी, मग ते रामराव बाबाराव, काशीनाथ बाबाराव द्या किंवा आमचे अविनाश महाराज। आता मी एका दिवशी हदगावला निघालो कीर्तन करून, महाराज अविनाश महाराज धोत्रावर दिसल्यामुळे मला वाटलं मागून आपली गाडी ओव्हरटॅक करून रामकृष्ण हरी महाराज म्हणल्यावर मी साध्या ड्रेसवर होतो। कसं असतं, एखादा वारकरी जर गाठ पडला तर प्रत्येकानं रामकृष्ण हरी घालायला पाहिजे। जर वारकरी नसल तरी आपल्या धर्माला जन्माला येऊन ज्या देवाचं नामचिंतन करता त्या देवाचं कमीत कमी आपण पुढे रामकृष्ण हरी किंवा ज्या देवाची चिंता करता त्या देवाचं नाम घ्यायला पाहिजे। मग ते कोणत्याही देवाची राहू द्या, मग तिथं महादेवाची पूजा राहू द्या, हनुमंतरायाची राहू द्या, रामप्रभूची राहू द्या, कृष्णाची राहू द्या किंवा पांडुरंगाची राहू द्या, कोणताही देव राहू द्या, हे सगळं ब्रह्म एकच आहे। जिथून निर्माण झालंय त्याच्या फक्त ह्या फांद्या आहेत, ऊर्ध्वमूल मधशाखम, म्हणजे ह्या ज्या आहेत फांद्या त्या फक्त आपल्याला ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार आपण पुढे चालायचं असतं। म्हणून भेदाभेद कुठं ठेवायचं नाही, कोणत्याही देवाचं नामचिंतन करा। पण आपल्या आयुष्यामध्ये जर पुढे एखादा वारकरी आला
किंवा आपल्या हिंदू धर्माचा माणूस आला तर रामकृष्ण हरी घालायला विसरू नका. विठाल योगायोग बाबाच्या योगानं ही सेवा भेटली. कारण या दिवशी दुसरी कीर्तन सेवा होती, पण बाबांचं म्हणणं होतं महाराज आमचे दुसरे महाराज कॅन्सल झाले, असं काय आहे का, म्हणून तुम्ही या. तसं नाही बोलले बरं का बाबा. म्हणले महाराज सेवा घ्या. त्यांच्या आदरातीर्थी मी कीर्तनाची सेवा घेतली. बाबा तुमचं धन्यवाद असो किंवा सगळे आमचे तात्या बाबा. आता मागच्या वेळेस मी पंढरपूरला निघालो, महाराज दोघं तिघं चाबऱ्याचे असे आधार कार्ड बघितले. म्हणलं महाराज चाबऱ्याचे का? अहो म्हणले चाबऱ्याचे. महाराज म्हणलं सेवा घेतली म्हणलं तुमच्या गावाला, आनंदाची गोष्ट आहे म्हणले. तिथून आमची फक्त नांदेड पर्यंत आमच्या गाडीमध्ये बाबा आले. प्रसंग अवधान प्रत्येक वारकऱ्याची भेट मला बसमध्ये झाली आणि त्या बसमुळे मग आज इथं मी कीर्तन सेवेला उभं टाकलेलं आहे महाराज. आताच नाही, 5 वर्षाच्या खाली मला माहितही नव्हता परमार्थ कशा होता. पण आपल्या भाग्यामध्ये जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर ती पुढे येत असते. मी सांगणारच आहे पुढे महाराज. मग ते योगायोगानं आमच्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. सगळ्यांचं धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे आमचे गायनाचारी, मग आमचे पाखरे महाराज असू द्या, विजय महाराज शेळके, संतोष महाराज पाखरे, विनोद महाराज गिरी, या सगळ्यांची ओळख जरी नसली तर मला फक्त पाखरे महाराज आमच्या दोघांची ओळख आहे. कारण त्यांचे हिंगोलीचे जे साथीदार आहेत ते आमच्या सोबत होते महाराज. योगायोगानं सगळ्यांचे बाबा असू द्या, गावातले असू नाही तर कुठलेही वारकरी असू द्या, कोणताही वारकरी असू द्या, आपल्याला भेदाभेद नाही. ते साधारण असो किंवा उच्च लेवलचा असू दे, यारे यारे लहान थोर किंवा याता याती धर्म नाही विष्णू द्याचा. गरीब राहो श्रीमंत राहो, ज्याला कमी गायना येत त्यालाही राहू द्या, नाही मोठा गायनाचार्य राहू द्या, त्याला बी समान दर्जा राहते संतापशी महाराज. याच्यामध्ये भेदाभेद नाही. महाराज तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद, उपस्थिती आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमची आणि हिवरेकर महाराज यांची साथ फक्त सावरगावला झाली होती. योग असं महाराजांना मला मी पाहिलं नव्हतं पॉम्पलेट, पण महाराजांनी फोन केला, महाराज तुमची एसटी आली का? मी म्हणलं महाराज तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. वाह, आनंद वाटला. तुमचं पण धन्यवाद. ज्येष्ठ महाराज मंडळी असू द्या, माझ्यापेक्षा ज्ञानी आहेत महाराज, पण मी लहानसा पामर म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. मग ते तात्या महाराज राहू द्या किंवा खरं सांगायचं म्हणजे आपण ज्या संस्थेमध्ये कोणत्या राहू शकलो नाही आपल्या परिस्थितीमुळं, पण काही भाग्यामध्ये गोष्टी असल्या तर पुढे घडत असतात. पण तुमच्या गावचं वैभव आहे महाराज. देशमुख महाराज असू द्या, जोग महाराज संस्थेमध्ये शिकलेले आहेत महाराज. खरंच काहीतरी भाग्य आपल्या मुलाला कुठंतरी आपल्या धर्माचं आचरण घडावं, कुठंतरी त्यांच्या संगतीत राहून त्याच्या संस्थेकडे पाठवले पाहिजे. काहीतरी मुलं, ज्याला 2 मुलं आहेत त्यांना एक तरी मुलगा परमार्थाला लावला पाहिजे. एक शिकून अमेरिकेला जाऊ द्या, पण एक तर घरी राहील, नाही तर दोन्ही अमेरिकेला गेले की माय बाप इथंच. मग ते मौतीला बी येणार, फोनवर व्हिडिओ कॉलवर मौत. ही परिस्थिती आहे महाराज. म्हणून एकाला अडाणी ठेवा, म्हणजे अडाणी ठेवा असं नाही, त्यालाही शिकवा पोटापुरतं, पण कुठंतरी आपला त्यानं सांभाळ केलं पाहिजे. एवढं त्याचं विचार करून शिकवलं पाहिजे. विठाल मग चोपदार बाबा राहू द्या, विनेकरी बाबा राहू द्या, हे विनेकरी बाबा राहू द्या, सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. आणि सांगायचं म्हणजे आमचे तुमच्या शेजारचेच आहेत युट्यूबवाले. तुम्ही वाकडं तिकडं बसलात झोपलात की याच्यामध्ये दिसतं. उद्या 100 गाववाले बघू द्या, किंवा तुम्ही जरी उघडून पाहिलं कोणती माऊली झोपली, कोणता बाबा झोपलाय आणि कोणतं पोरगं झोपलंय, हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. म्हणून योग्यरित्या बसायचं आणि योग्यरित्या ऐकायचं. म्हणून ओमकार पाटील वारकरी संत यांचं पण धन्यवाद. एवढं बोलून मी महादेवाच्या पुढं दंडवत घालतो. तुमच्या चरणाशी दंडवत घालून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. संत जनाबाईचा अभंग घेण्याचं कारण प्रत्येक ठिकाणी कीर्तन सेवा केली की लय माऊल्या याल्यात. आमचे बाबा घरीच झोपालेत, पण इथं तसं नाही झालं महाराज. माऊल्या तर आहेत, पण त्याच्या बरोबरीला वाह
आनंद वाटला बघून महाराज. कारण कुठं कुठं वाटतं जास्त मावल्यान 5-25च मामा बाबा आमचे, म्हणजे अमृत ज्येष्ठवाले बरं, ते बी फुल तिकीटवाले तर कोणीच नाही आणि हाफवाले तर कोणीच नसते, पण इथं हाफवाले बी आहेत, पण कोणी कोणी लैला बाड हो. हे 5 वर्षाचं पोरग नसेल का? नाही नाही साहेब, हे 34 म्हणजे 4 वर्षाचंही नाही. आम्हाला कळणार काय? सगळं कंडक्टरला कळतंय, पण कशाला चलाले चलू द्या. काय आपल्याला ज्या पांडुरंगाच्या कृपेमुळे गरिबांना सेवा भेटली त्याचा पुरेपूर फायदा घ्या, पण त्या गोष्टीचा अतिरेक होऊ नये. विठाला प्रत्येकाची सेवा आपण घेतली, प्रत्येक साधू संतांचा अभंग घेतला ती गोष्ट वेगळी, पण एखाद्या माऊलीचा अभंग घेऊन जर आपण पुढं मांडला किंवा प्रत्येकानं आयुष्यामध्ये आपल्या आईच्या विचाराचं आचरण केलं की जगात त्याची मोठी कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज विठाल ज्यावेळेस गणपती बाप्पाला प्रसन्न केलं पार्वती मातेनं, फक्त सांगितलं होतं की माझा तू फक्त दरवाजामध्ये राखण करायचं, तेवढंच ऐकलं, पण गणपतीला महादेवामुळं मरावं लागलं. मेला गणपती, पण मेला तरी जीवनदान दिलं महादेवानं पार्वतीच्या आदेशावरून दिलं, पण हत्तीचं मुंडकं लावल्या गेलं. लावलं तर लावलं, पण पार्वती मातेला वाटलं चांगले चांगले थोबडे असताना आपल्याला कोणी मान देत नाही. देते का? एखादा सुंदर माणूस आहे किंवा एखादी माऊली आहे, पण अंतकरण कुचरट राहू द्या तिचं किंवा त्यांचं. वरच्या दिसण्याला कोणी भाळत नाही, पण अंतकरण शुद्ध असलं तर त्याला मानतात. आणि यदा कदाचित अंतकरण वाईट असेल दुष्ट प्रवृत्तीचं, ते किती सुंदर दिसू द्या, त्याला मानत नाहीत लोक. महाराज ही परंपरा आपली आहे. महाराज विठाला म्हणजे पार्वती मातेनं गणपतीला प्रसन्न केलं, पुत्र गणपती. आता काय करावं? महादेवाला सांगितलं, माझ्या जगामध्ये जर माझे गणपती फिरायला कार्यक्रमाला गेले, सत्संगाला जर माझे गणपती गेले, तर मान कोणी देईल का? प्रश्न पडला ना प्रत्येकाला. त्यावेळेस महादेवानी वरदान देऊन टाकलं, महाराज तुझ्या मुलाची इतच नाही, या जगामध्ये कोणतंही कार्य होऊ द्या, त्या कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं नाव घ्या, तेव्हाच ते कार्य करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन. गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम सिद्धीला जात नाही. लक्ष्म्याचं जरी पूजन करायचं असेल तर पहिल्यांदा आरती सुख करता दुःख हरता. कोणताही घ्या कार्यक्रम, लग्नाचा राहू द्या, घराची वास्तुशांती, गाडीची साधी पूजा जरी करायची असेल तरी गणपतीची आरती पहिल्यांदा होती, नंतर सगळ्या देवांची आरती होती. म्हणजे आईच्या विचाराला धरून गणपती बाप्पानं कार्य केलं, म्हणून जगामधली सगळ्यात श्रेष्ठ पदवी कोणाला भेटली? गणपती बाप्पाला. म्हणून आज जनाबाईचा अभंग महाराज विठाला एखाद्या मातेचा जर विचार केला, पोटा आले त्याचे नेने गुण दोष, म्हणजे पोटाला आलं त्याचे कितीही दोष राहू द्या, मग कल्याणाची आस पाहे कोण? माता. एखाद्या वेळेस बाप रागवाल, पण आई रागवणार नाही महाराज. आईनं मुलानं कितीही मोठे अपराध करू द्या, एक तर जगामध्ये आईनं माफ करावं आणि दुसरं म्हणजे आमच्या संतांनी माफ करावं. विठाला म्हणजे पोटाला
कोणताही मुलगा येऊ द्या, कितीही दुष्ट प्रवृत्तीचा राहू द्या, पण आई दुष्ट प्रवृत्तीची होऊ शकत नाही महाराज. मग संताचा तसाच विचार जर केला, कितीही मोठे अपराध राहू द्या, अपराधाच्या कोटी तुका म्हणे घाला पोटी, म्हणजे कितीही मोठे अपराध जनाने करावे आणि संतांनी पोटात घालावे. तद्वत तसं आईचं. एक खेडेगावातला मुलगा संगतीमुळे दुष्टांच्या संगतीला लागला, चुकून दुसऱ्यांना जरी एखादा अपराध केला नाही तरी त्या मुलाकडून अपराध घडला, एवढा मोठा घडला की त्याला माफी होऊ शकत नाही. त्याला जेल झाली. जेल झाल्यानंतर 12 वर्षाची त्याला जेल झाली महाराज. कारावास 12 वर्षाचा झाला. प्रश्न पडला, ज्यावेळेस आपल्या हातून एखादा अपराध होतो त्यावेळेस वाटतं मी उगाच केला, पण जाता जाता एक सांगून जातो, तुम्हाला वाटतं माझे मुलं माझी मुलगी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलावर विश्वास असायला पाहिजे आणि असायला पाहिजे, असतोच. पण एवढंही असू नाही की आपले मुलं वाईट वळणाला चाललेत याचंही भान ठेवलं पाहिजे. एखाद्या शेजाराने किंवा आपल्या पाहुण्यांना जर सांगितलं तुमचा मुलगा या वाटेला चाललाय, तर त्या गोष्टी आपण पडताळून पाहिले पाहिजे की आपला मुलगा खरंच चांगल्या मार्गाने चाललाय का. यदा कदाचित वाईट वळण लागलं असेल तर त्याच ठिकाणी 2 थापडा देऊन त्याला शांत करा. पण एखादी गोष्ट होऊन गेली की त्याला बोलता येत नाही. आपल्याला वाटतं नाही नाही चुकी होऊ शकत नाही, पण गलती अशी होती की ती कोणताही एवढा मोठा अपराध होतो की त्याला कोणी माफ करू शकत नाही महाराज. मग ते अपराध होण्याच्या अगोदर आपल्या मुलाला जर मार्गदर्शन केलं किंवा त्याला तिथंच सांगितलं तर पुढच्या गोष्टी टळल्याशिवाय राहत नाहीत महाराज. विठ्ठल. मग ते मुलगा अपराध केला, 12 वर्षाची शिक्षा ठोठावली त्याला. काय करावं, अपराध घडलाय, आता माफी कोणी करणार नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं. त्या मुलाची इच्छा होती, वाटत होतं मनामध्ये, अंतःकरणामध्ये माझा बाप तरी भेटायला येईल. तेवढं नाही तर नाही माझे मित्र तरी, कोणी नाही बापा कोणाचं इथं. नाही रे, नाही कुणाचं मुली, नाही रे, नाही कुणाचं मुली, नाही रे, नाही एखाद्याचा आनंद वाटला किंवा एखाद्याचा चांगलं कार्य केलं आणि त्या माणसाला प्रोत्साहन दिलं तर त्याची ही कार्याची जी वृत्ती आहे त्याच्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण टाळ्या वाजून प्रोत्साहन दिलं पाहिजे महाराज. एखादा दुष्ट प्रवृत्तीचा असला
कमीत कमी दुसऱ्याकडे बघून लाजून कुठून तरी आपला शेजाऱ्याचा मुलगा आर्मी मध्ये गेलाय, वा त्यांचं तर ऐकलं पाहिजे. नायकडे चांगलं झालं, कोणाचं आहे चांगलं झालं ते आपल्या अंतकरणाला चांगलं वाटलं पाहिजे. आणि आपण खुनसीपणा केला की आपल्या पदरात वाईट पडल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठला मग ते मुलगा विचार करायला लागला, एवढा मोठा अपराध घडला आपल्याच्यानं, काय करावं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, माता पिता बंधू बहिणी न पावते किंवा इष्ट मित्र सख्यन सजी हे सुखाची म्हणजे सुखासाठी सगळे असतात, पण दुःखामध्ये जेव्हा खिसा भरलेला राहते तेव्हा महाग माणसंच राहतात. आणि एकदा खिसा रिकामा झाला की मग असं आहे महाराज. त्याच्यामुळे धैर्य राहू द्या, कोणी राहू द्या, जोपर्यंत आपला गरम खिसा आहे तोपर्यंत सगळे जवळ आहेत महाराज. विचार केला पोरानं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष वाट पाहिली. बरं बाहेरच्यांचं जाऊ द्या, पण त्या पोराला वाटलं माझी आई वडील तरी कमीत कमी मला भेटायला येतील. पण आईचं हृदय तुटलेलं असतं, प्रत्येकाच्या आईच्या हृदयामध्ये वाटतं माझ्या मुलाला भेटायला जावं. पण बाप आमचा जरी दृढ काळजाचा असेल तर बाप विचार करणार असतो समाजामध्ये आपल्याला समाजापुढं जाता येत नाही. 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष गेले, पण ज्यावेळेस त्याला समजलं की आपला अपराध खूप मोठा आहे, आपल्या हातातून चुकी झाली, आपण कुठंतरी सुधारायला पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या हातातून एक ना एक गलती होते, गलती झाली की सुधारण्याचं काम आपण केलं पाहिजे. पण दुसऱ्यानं म्हणलं हे ना लय गलत्या केल्यात, हे काय सुधारतंय, हे करण्यापेक्षा कमीत कमी विचार केला पाहिजे, हा आज नाही तर उद्या सुधरेल. आपल्याला लहानाचं इथलं जवळचं उदाहरण, बाप दारू पिऊन मेला, मुलगा त्याच्या माग तर माग, पण वाईट व्यसनाधीन. आमच्या बसमध्ये चलत चलत म्हणजे कोणत्याही माता माऊली राहू द्या की बाबा, आपण जर विचारलं तुमची मुलं चांगले आहेत काय, कसा आहे दुष्ट प्रवृत्तीचा मुलगा राहू द्या, तरी काय म्हणणार आमची मुलं चांगलेच आहेत. त्यांनी सांगितलं. पण एकदा दोनदा माझ्या भेटीमध्ये आल्यानंतर त्यांनी म्हणले, हे बघा म्हणले साहेब सगळ्या गोष्टी ठीक आहेत तो, पण याचा बाप दारू पिऊन मेला आणि हे त्याच मार्गाला आहे, माझा शब्द गेला. अहो आज जाऊ द्या ते वागत असेल, पण एक दिवस तरी त्याला त्याची चुकी समजल, त्या दिवशी ते ठिकाणावर आल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि ते आज विचार करतो, आज नवरा बायको सुखानं संसार औरंगाबादला करायले, म्हणजे संभाजीनगरला करतायत महाराज. हे कर्तृत्व आहे आपल्या विचारांचं. म्हणून विचार चांगले ठेवा, आयुष्यामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला मुलाला प्रश्न पडला आपली आई तर येईल. आईला वाटलं खरंच भेटायला जायला पाहिजे, पण 10 वर्षे लोटल्यानंतर मुलगा चांगल्या वृत्तीचा झाला, म्हणजे सजा भोगायला गेल्यानंतर जर आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर सजा कमी होते महाराज. त्या मुलाची 2 वर्षाची सजा कमी झाली. मग 2 वर्षाची सजा कमी झाल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा तुला 10 वर्षानंतर सुटणार आहेस तू, सांगून टाकलं त्याला आनंद झाला. पण 10 वर्ष गेल्यानंतर त्याला वाटलं माझ्या भेटीला एकही माणूस आला नाही, ना बाप आला, ना आई आली, ना मित्र आला, ना बहीण आली, माझ्या भेटीला कोणी आलं नाही. त्याला वाटलं सगळे मला विसरून गेले. पण ते अंतकरणातून शुद्ध झाला होता त्यावेळेस, त्यानं त्याची चुकी मान्य केली, त्यानं अंतकरणातून चांगलं वागायला लागला. पण समाजाला कळणार आहे का? अजिबात नाही. एकदा वाईट दृष्टी पडली एखाद्यावर, त्यानं कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न करू द्या, ते वाईटच हाय. पण ते चांगलंही वागू शकतो हे बी विचार आपण आयुष्यामध्ये घेतले पाहिजे. विठाला
मग काय करावं? शेवटी वाटलं साधू संतांनी कुठंतरी ऐकण्यामध्ये आलं होतं किंवा कुठंतरी बसल्यावर ऐकलं होतं, जगामध्ये माफ करण्याची ताकद फक्त साधू संतांमध्ये असते आणि दुसरी म्हणजे आईमध्ये असते. खर 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 आईला पत्र लिहिलं. आई, मला माहिती आहे का जगानं कोणीही माफ केलं नाही, पण माझ्या अंतकरणात वाटतं माझी आई मला माफ करेल. पत्रामध्ये लिहितोय, अगं आई, एवढी इच्छा आहे, यदा कदाचित तू माफ जरी नाही केलंस तरी एकदा मला भेट. 10 वर्षापासून तुझ्यापासून मी दुरावलेला आहे, अंतकरण तुटतं ग तुला भेटायला. पण त्याला कुठं माहित आहे आईचं त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त तुटतं महाराज. बाप 10 पटीनं म्हणजे बाप प्रेम करतं, पण बापापेक्षा 1000 पटीनं प्रेम करणारी माता असते. सबसे बड़ी ये माँ, सबसे बड़ी ये माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी सबसे बड़ी ये माँ, सबसे बड़ी ये माँ, मेरी माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, हे माँ तिकडून इकडं बोलण्यापेक्षा एकच प्रमाण द्यावं. आनंद वाटला महाराज. प्रश्न पडला, शेवटी आईला पत्र लिहायलो, पण आईनं तरी माफ केलं असेल का नाही मुलाला, प्रश्न पडला. जसं पत्र लिहिते तसं डोळ्यातून अश्रू गळतात महाराज त्याच्या. काय करावं, माझं अंतकरण शुद्ध झालंय, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, ज्ञात झाल्यात, करूनही अपराध माझ्या हातून घडला, संगतीमुळं दुष्ट तो दुर्जन दुरीच करावा, संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी
संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुर्जनाची, दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न करावा पापी यांचा. एखाद्या वेळेस न कळत एखाद्याचा संग घडला, घडू द्या, हरकत नाही. आपल्याला त्या माणसाचा स्वभाव माहित नाही, हरकत नाही. त्या बाईचा स्वभाव माहिती आहे, हरकत नाही. किंवा त्या मुलाचा स्वभाव माहिती आहे, हरकत नाही. पण यदा कदाचित अज्ञात गोष्टी असल्यावर ठीक आहे. पण ज्या वेळेस आपल्याला समजलं की तो वाईट दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे, पापी करतो, पापिष्ट आहे, सगळं समजलं. ज्या वेळेस समजल्यानंतर पण त्या माणसाच्या सोबत किंवा त्या माऊलीच्या सोबत राहायला गेलो की मग त्याचा सगळा दोष आपल्या डोक्यावर अर्धा पडणार. महाराज संत सेवी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजलं की हा दुष्ट प्रवृत्तीचा आहे, त्यावेळेस त्याची संगत आपण सोडायला. संतन की संग जरा लागे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग जरा लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनी वाली बिगड़ी बनेगी. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस समजलं हा दुष्ट आहे, त्यावेळेस त्याची संगत सोडायची आणि संताची ठेवायची. मुलानं विचार केला, पत्र लिहितोय पण आजी आपली आई माफ करेल का हे विश्वास होता त्याच्या अंतःकरणामध्ये. जगानं माफ नाही करू द्या, पण माझी आई तरी मला माफ करेल. ज्यावेळेस आईच्या हातामध्ये पत्र पडलं, आईनं पत्र हातात घेतलं. जरी तिला वाचता येत नसेल, आपली आई अडाणी राहू द्या, काळी राहू द्या, नकटी राहू द्या, कशी राहू द्या, आई आई असते. मग ती कशी राहू द्या, आईला दोष देऊच नाही कोणत्या मुलानं. बापाला तर देऊच नाही, कारण ते देव असते आणि हे म्हणजे संत असतात. विठाला प्रश्न पडला. आईला वाचत वाचत सांगताना सांगितलं मुलांना, आई अगं मला तुझ्यापासून खूप दुरावा झालाय. 10 वर्षापासून मी खूप दूर आलोय. एकदा वाटतं तुझ्या मांडीवर झोपावं आणि तुझ्या हातातून एकदा घास खावा. आईला बोलायला मुलगा पत्रामध्ये. कोणत्याही आईला तसं बोलताना डोळ्यातून घळ घळ आई रडायला लागली. काय करावं. हॅलो. पण शेवटी सांगतो म्हणले, तुला जर मी तू जर मला माफ केलं असतील तर आपल्या गावामध्ये चिंचेचं झाड आहे, त्या झाडावर एक पांढरा झेंडा लाव. मी आपल्या सकाळच्या बसनं गावाला येईल. जर यदा कदाचित चिंचच्या झाडावर पांढरा झेंडा दिसला तर मी समजून जाईल की माझ्या आईनं मला माफ केलं. मुलगा निघाला, सुटका झाली त्याची. सोडलं त्याला, बसमध्ये बसला, जसा गावाच्या दिशेने निघाला. महाराज, किती दिवसानं जर आपण विठ्ठलाच्या मार्गे भेटायला गेलो तर आनंद वाटतो आपल्याला. कधी कधी पांडुरंगाला बघू. तसं मुलाला वाटलं माझ्या आईला कधी कधी बघावं असं वाटू लागलं. जसं गावाच्या दिशेने मुलगा निघाला, गावाच्या जवळ जवळ आला, वाटू लागलं डोळ्यातून अश्रू पडतायत. पण आईनं विचार केला,
जगानं कोणीही माफ न करू द्या, मला कोणाची पर्वा नाही, पण मी माझ्या मुलाला माफ करणार. पोटा आले त्याचे नेणे गुण दोष, कितीही मोठे दोष करू द्या माझ्या मुलानं, मी त्याला माफ करणार. कारण आईला विश्वास होता माझा मुलगा आज जरी सुधारला नसेल तर इथून पुढे सुधारल्याशिवाय राहत नाही. जसा गावाच्या जवळ मुलगा आला, बघताय तर काय चित्तावर एक नाही 7 पांढरे झेंडे होते. आनंद वाटला. जसा गाडीतून उतरला, आईच्या गळ्याला मिठी मारली महाराज. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊली, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे केलेला राहू द्या, ती सहन करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती आईमध्ये जाती करी. कितीही आपल्याला लाभ नाही झाला तरी हरकत नाही, पण माझा मुलगा सुखी राहिला पाहिजे, आईचे तत्व आहेत महाराज. म्हणून आज जनाबाईंचा अभंग घेण्याचं कारण एक आहे, आपण आईच्या विचारानं चला, आयुष्यामध्ये आपल्याला कुठंही दुःख होणार नाही. विठाला आपल्याला एवढा चांगला देह भेटलाय, ह्या देहाचं आपण सार्थक केलं पाहिजे. माणसाला देह भेटलाय महाराज, पण पशु प्राण्यांचा जर विचार केला त्यांना बोलता येत नाही. एखादी कुत्री पिल्ल द्यावं, तिच्या पोटामध्ये आतडेनं आतडे तुटतात भूक लागल्यानंतर, ते पिल्ल असे तिला दूध पिण्यासाठी लवचे वळत असतात महाराज. भूक लागल्यानंतर ज्यावेळेस कुत्री एखाद्याच्या दाराला जाते त्यावेळेस अन्नासाठी तिच्याकडे, माऊलीकडे असू द्या, कोण आमचा बाबा असेल घरीत, तर तिच्याकडे पाहते, पण तिला बोलता येत नाही की मला पोटामध्ये आग पडली, माझी मुलं तिथं ओढतायत, मला कुठंतरी काहीतरी भाकर टाका, हे कुत्रीला बोलता येत नाही. पण आमची माऊली जर प्रेमळ असल, चांगल्याच विचारांची असल, किंवा दानशूर असल, किंवा आमचा बाबा दानशूर असतील, प्रेमळ स्वभावाच्या असतील, तर त्या कुत्रीला अर्धी भाकर, कोरभर भाकर टाकतील. आणि जर दुष्ट प्रवृत्तीच्या असतील तर मग काठी घेणार ना हाड म्हणणार, पण त्या कुत्रीला बोलता येत नाही. हाणलं तर हाणलं कुत्रीनं. तिथून निघाल्यानंतर वाटतं आता कुत्री पिल्ल्याकडे जावं तर पिल्ल ओढतील, आणि कोणाच्या दारापुढं जावं तर माऊली किंवा बाबा मला मारल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून कुत्र्याचा जन्म भेटला तर ते आयुष्याला सार्थकीला जात नाही. आपल्या आयुष्यामध्ये सार्थक काय हे करता येत नाही. आपला देह भेटला म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सार काय आहे, चांगल्या गोष्टी काय आहेत, हे आपण आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे. विठाला पशु काय
काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम म्हणजे काही कळत नाही त्यांना पाप पुण्य झालेलं. आहार भय निद्रा मैथुन निद्रा हे सर्व योनी समसमान, पण माणूस जन्मीचे ज्ञान सगळ्यात जास्त आहे महाराज. आज आपण हे माईक जरी तयार केला असेल, कोण केलाय? माणसानं. मोबाईल माणसानं. हे मंडप आपल्याला पहिलं काही नव्हतं, जंगलामध्ये जायचं, फळं खायचे आणि जगायचं एवढंच कळत होतं. पण अशी माणसाची वृत्ती, ज्ञानाची दृष्टी आहे महाराज. म्हणेल तिथं शोध लावला प्रत्येक गोष्टीचा. हे ज्ञान माणसाच्या जन्मीच आहे. मग माणसाला जन्म भेटला. देवाला वाटत होतं मला पण मृत्यू लोकामध्ये जन्म व्हायला पाहिजे. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा कशासाठी? देवाचं नामचिंतन करण्यासाठी. मग आपण जन्माला आलोत. मग देव आपला देह देह दिला. देह दिला भजन गोपाळा. तुम्हाला काही समजलं का? हुडहुड हुडहुड कळालं का? काय उग बघायचं गायन माहित वा. पण आमच्या भजनी लोकांना किंवा परमार्थात जे आहे तिला समजणार की काय म्हणणार. एखाद्या वेळेस प्रमाण ओघामध्ये जोरात म्हणलं फास्ट स्पीड मध्ये तर ते काही जणाला समजतं, पण तरी अति सुंदर म्हणायला अशी चाल आली पाहिजे महाराज. नाहीतर उग बडबड बडबड. पण ते कळालं पाहिजे आपल्याला बी. नाही कळालं तर हरकत नाही. इथं सत्संगामध्ये आहेत ना, तेवढं आपलं भाग्य समजावं महाराज विठाला. आपल्याला देह भेटलाय, पण आपण सार गोष्टी सोडून देता, विषयामध्ये गुंतून जाता. विषयाचा विषयाचे सुख वाटे येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. इथं विषय आपल्याला खूप आहेत, पण त्या विषयामध्ये गुंतलं की आपण देवापासून दुरावतो. मग बायकोचं प्रेम, लेकराचं प्रेम, सगळ्याचं प्रेम आपल्या डोळ्यात असतं. पण आमच्या मारुतराव महाराजांनी सांगून ठेवलंय, संसारामध्ये दिसावं आणि परमार्थामध्ये असावं विठाला. म्हणजे आपल्याला देह भेटला, पण याचं सार काय असार काय आपल्याला कळत नाही. एखाद्या व्यसनाधीन माणसाच्या पुढे त्याला जी गोष्ट आवडेल ती जर ठेवली आणि त्याच्या पुढे चांगला असा ज्यूस, मिक्स ज्यूस ठेवला तर कोणता पिणार? जी गोष्ट आवडती ते आवर्जून घेणार. मिक्स दूध जाऊ द्या, त्याच्यात चिक्कू राहू द्या, पायनॅपल राहू द्या, गरज नाही त्याला. फक्त माझी जी आवडती वस्तू आहे ती मला ग्रहण करायची, हे त्याचं अंतकरण असतं. मग आपण सार गोष्टी सोडता आणि असार गोष्टीच्या माग लागता विठाला. मग आपण जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्याचं सार्थक काय करायचंय हे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, देख जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, जन्मा येऊन आले ग, करा देहाचे सार्थ, करा देहाचे सार्थ, करा देहाचे सार्थ, करा देहाचे सार्थ. माझे नाम विठ्ठलाचे, विठ्ठलाचे माझे नाम विठ्ठलाचे,
देखा देख करा देहाचे सार्थक. जन्म आपल्याला भेटला, ह्या देहाचं सार्थक आपण केलं पाहिजे. जन्म बहुत जन्मांती जन्मला शिनरा. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तर भाग्याची संपत्ती आहे. आपल्याला देह भेटला, कोणाचं 70 वर्ष झालं असताल, कोणाचे 50 झाले असताल, कोणाचे 40 झाले असताल. आपण माग केलं ते सोडून द्या, पण आयुष्यामध्ये एक विचार करा, आपल्याला इथून पुढे आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. ते बघायचं नाही, पुढं काय करायचं हे बघायचं. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. यदा कदाचित आपल्या हातून पाप घडला असेल. पापही 3 प्रकारचे आहेत महाराज, कायिक, वाचिक आणि मानसिक. या पापामध्ये सगळ्यात महत्वाचं मानसिक. अंतकरणातून मुद्दाम पाप केलं की ते धुतल्या जात नाही. फक्त वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापा त्या तत्वाच्या आधारे आपण जाऊन आता प्रयागला बरेच लोक गेले, बरोबर. पण तिथं जाऊन आपल्याला वाटतं आपले पाप धुवावीत. हे आपलं अंतकरण सांगतं. कारण तिथं साधू संतांनी आंघोळ केल्यानंतर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले, फक्त गंगेमध्ये उतरल्यानंतर ज्ञानाबाई घातली मिठी. कोण? गंगा मातेनं मिठी घातली. पण नामा म्हणतात गंगाबाई नामा म्हणे गंगाबाई ज्ञानाबाई सर्व ठाई. म्हणजे आपण जर विचार केला तर तिथं जाऊन आंघोळ करायचीच गरज नाही. अंतकरण शुद्ध ठेवून चंद्रभागेला जाऊन आंघोळ करा. आपल्या अंतकरण शुद्ध ठेवा, आपले पाप धुतल्याशिवाय राहत नाहीत. महाराज विठ्ठला. आपण पाप करताना विचार करायचा, यदा कदाचित चुकून पाप घडला तर हरकत नाही, पण अंतकरणातून मुद्दामून पाप केला तर त्याचे भोग भोगावे लागतात. केले कर्म झाले त्याची भोग आले. खूप असे आहेत. मागचे उदाहरण जर घेतले, बऱ्याच जणांनी पाप केले, पण जर आपल्याला पाप धुवायचे असतील
तर कलियुगामध्ये एकच साधन सांगितले, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, देवी नारायण कलियुगा माझी आ ब्रह्मस्तंभापर्यंत सर्व मायामय जगत सत्यम सत्यम पुनः सत्यम हरिरनामेव केवलम, फक्त हरीच्या नामावर भर द्यायचा. मग आपण महादेवाची भक्ती करा. त्या हर हर महादेवाचं नामचिंतन ओम नम शिवाय म्हणून जरी केलं तरी सिद्धीला जातं. गोविंदा गोविंदा म्हणा ते पण सिद्धीला जातं. कृष्णाचं नामचिंतन करा, हरे कृष्णा म्हणा तेही सिद्धीला जातं. रामकृष्ण हरी म्हणा ते पण सिद्धीला जातं महाराज. म्हणून आपण त्या विठ्ठलाचं नाव या मुखातून घ्या. अभंगाचं दुसरं नाम विठ्ठलाचं, नाम विठ्ठलाचं, नाम वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. म्हणजे आपल्याला तोंड दिलंय, मुख दिलंय चांगलं बोलायला. ह्या मुखातून आपण चांगलं बोललं पाहिजे. ज्या महाभारतामध्ये द्रौपदी होत्या, चुकून आपले सासरे धृतराष्ट्र आहेत माहिती असताना, ज्ञात आहे सासरा दुष्ट प्रवृत्तीचा राहू दे हरकत नाही, अधिकारानं मोठा आहे,
आपण लहान आहात, यदा कदाचित मोठ्या माणसानं जोरात बोलला असेल तर आपण अधिकारानं खाल्ल्या दर्जाचे आहात, मग आपण त्यांच्यासोबत अधिकारानं चांगलंच वागलं पाहिजे, हे आपले तत्व असले पाहिजे. एखादा पुढला मूर्ख माणूस झाला म्हणून त्या मूर्खासारखं आपण वागू लागलो. उपदेशा ही मूर्खा नाम प्रकोपायन शांतेय. आपण मूर्खाला बोलाय गेलं मूर्खासारखंच तर त्या मूर्खातून आपल्यात काय फरक आहे का? अजिबात नाही. त्या इंद्रप्रस्थामध्ये दुर्योधन चालायला लागले महाराज, पण चालत असताना 3D प्रकारचं इंद्रप्रस्थ होतं. पाणी कुठं फरशी कुठं हे कळतच नव्हतं. पहिल्यांदा फरशी होती पण फुलाच्या पाकळ्यान पाणी दिसत होतं. दुर्योधनाला वाटलं पाणी आहे, दुर्योधन साईडनं सरकला. तेवढ्यात एका दाशीनं म्हणले, अहो दुर्योधन, त्याला सांगितलं हे पाणी नाही म्हणले, हे फरशी आहे. मग दुर्योधन फरशीहून गेले. पण पुढं पण सेम तसं, पण तिथं फरशी नव्हती, पाणी होतं. मग त्यावेळेस जसं फरशी आहे म्हणून चालायला गेले, तेवढ्यात धाडकण्या पडले त्याच्यामध्ये. तेवढ्यात अचानक द्रौपदी वरून जात असताना हसत हसत बोलले, अरे म्हणले आंधळ्याचे पोर आंधळेच. एवढंच म्हणल्यानं त्या द्रौपदीला फरफटत कुठं नेलं? दरबारामध्ये. आणि तिचं तेव्हा वस्त्रहरण झालं. तेव्हा तिने हाक मारली, देवा केशवा धावत ये. कोठे गुंतलासी करके चराया, कोठे गुंतलासी करके चराया, कोठे गुंतलासी करके चराया, कोठे गुंतलासी बघा, एवढा अचानक तिच्या मुखातून गेलं. अंतकरणात नव्हतं, पण अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. पण स्वभाव द्रौपदीचा खूप छान होता, तरी नकळत तिच्या मुखातून चुकीचा शब्द गेला, तरी तिला भोगावं लागले. मग आपल्याला चांगलं मुख दिलंय, कमीत कमी आपल्या मुखातून चांगलं काहीतरी गेलं पाहिजे. म्हणजे वाचे नाम विठ्ठलाचे. ज्ञानोबरायाने सांगून ठेवले, साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखे स्त्रव तसे. मग या मुखातून अमृतासारखं आपले शब्द बाहेर पडले पाहिजे. महाराज, आमच्या एसटीत आता 100च्या वरही माणसं चालत एखाद्या वेळेस, आणि त्या एसटी मध्ये फक्त भांडणं लागा. आमच्या बाबाचं ठीक आहे, समजून घेतील, पण आमच्या माऊल्या
वा त्यांचे भांडणं लागाव मग बघाव त्यांचा आवाज आणि त्यांचं आपण श्रवण भक्ती करावी मग म्हणा माऊल्या वा असं बोलू नाही ओ साहेब साहेब तर जाऊ द्या अय कंडक्टर अहो नवऱ्याला बोलतात उलट काही काही आपलं तर काय आहे आम्ही पंढरपूरहून निघालो बार्शी पर्यंत त्याला पुण्याला जायचं होतं पुण्याला जात असताना कमीत कमी नवऱ्यानं बसवले बार्शी पर्यंत उतराव म्हणाले नवरा सांगायला समजून पण आमची माऊली कुठं आहे का ते हा समजत नाही का अरे मी ऐकालो पण माझा वारकरी असल्यामुळे मला कुठं गप्प बसा वाटाले तिकीट काढून फिरून आलो की म्हणलं मावशे मी माऊलीच म्हणतो माऊली हे कोण आहेत आमचा बाबा धोतरवाला आणि माऊली नऊवार साडी घातलेली हे आमचे मालक आहेत मग हळून काना सांगलं मावशे आता बोलीस तर बोलीस चौघामध्ये पण इथून पुढं माझ्या वारकऱ्याला घरी गेल्यानंतर काय बोलायचंय ते बोल नाही बोलीस तर दरवाजा लावून पण चार चौघामध्ये माझ्या वारकऱ्याची राहू द्या तुमच्या मालकाची राहू द्या इज्जत जाईल असं बाहेर बोलायचं नाही विठाला असं असते महाराज एसटीत आज गर्दा सगळ्याला माहित आहे आणि आमच्या माऊल्या माणसापेक्षा जास्त वरचढ झाल्या माणसं 10च राहिलेत वरून बघितलं खिडकीतून की 10च माणसं दिसणार माणसं बी एका साईडला पण 100 बाया खिडकी दरवाजाला एवढी गर्दी आणि भांडणं लागाव एकमेकीचे केस एवढ्या हरकत नाहीत करत महाराज एवढं पुढे गेलेले आहेत महाराज म्हणून म्हणतात अर्ध तिकीट आता बंद करणार आहेत म्हणून बंद करणार नाहीत शिंदे साहेबांनी सांगितले बंद अजिबात करणार टेन्शन घेऊ नका बंद होणार नाही ती कृपा आहे पांडुरंगाची आणि बंद झालं तरी काय होणार आहे फुकट होईल मग पुढचं सरकार आल्यावर काय सांगावं पण त्याचा काय भरोसा नसते भरोसा फक्त आपल्या मालकावर आपल्या लेकरावर आणि आपल्या सगळ्या विश्वासावर ठेवून चला सगळ्या गोष्टी ठीक होतात महाराज विठाला आपण एसटीनं प्रवास करो किंवा कुठेही जा आपल्याला मुख दिलंय एवढं नाही बोलायला आलं तर कमीत कमी आपल्या मुखातून देवाचं नाव घ्या यदा कदाचित वाईट शब्द एखाद्याचा स्वभाव असेल वाईट शब्द जरी आपल्या अंतकरणातून निघत असतील तर देवाचं नाव अजोपाजपणे उलट प्राणाचा सांगितले ज्ञानोबरायांनी का आपल्या प्रत्येक श्वासानुसार देवाचं नाम आलं पाहिजे एवढं नका येऊ द्या पण राग आला क्रोधित झालं त्यावेळेस अंतकरणातून देवाचं नाव घ्या पण एखाद्या मूर्खाला किती सांगा आपल्या आईनं लहानाचं मोठं केलंय जी माय एका लेकरासाठी आयुष्य जगाली त्या मुलानं माईला उलट बोलावं अजिबात नाही आलाच राग आई पुढे उभं टाकायचं देवाचं नामचिंतन करायचं सगळा राग निघून जाते ही ताकद असली पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये म्हणून आयुष्यामध्ये बोलताना चांगलं बोलायला शिका विठाला वाचे नाम विठ्ठलाचे त्याने सार्थक देहाचे या देहाचं सार्थक वाल्याचे वाल्मिकी झाले आजा मेळा तारल्या गेला म्हणजे नाम जन नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियला जन नाव घेतलं ते तरल्या गेले मग आपण नामाचं चिंतन करा आपण तरल्याशिवाय राहत नाही असा नामाचा महिमा आहे अभंगाचा तिसरा ऐसा नामाचा महिमा 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 ऐसा नामाचा महिमा
शेषावर्णिता असा नामाचा महिमा आहे महाराज. मग आपल्याला कलियुगामध्ये सांगून ठेवले, तुम्ही फक्त नामाचं चिंतन केलं तरी तरल्या जाते महाराज माणूस. कारण तुकोबारायला माहित होतं आमच्या माणसाचं अर्ध आयुष्य गेलं आणि अर्ध आयुष्य झोपीमध्ये चाललं का नाही. आणि त्याच्यामध्ये माता माऊली राहो किंवा आमचा बाबा राहो दिवसा 4-4 घंटे झोपायलेत. अहो त्या 4 घंट्याचा आनंद घ्या. बरोबर आहे का नाही. मला सांगा, रात्र आपली झोपीत जाते. उलट सुलट काय काय बाया उठलं किंवा काय काय माणसं उठलं की जेवण झाले, चला 2 घंटे आराम करावं. आराम 2 घंटे करणार, 3 घंटे झोपतात. हे आराम नाही. म्हणजे शयन करावं, फक्त डोळे झापून घंटाभर बसावं किंवा झोपावं, हे फक्त आराम आहे. नाही तर 3-3 तास 4-4 तास जर झोपलं, अर्ध आयुष्य झोपीत चाले आणि जे अर्ध उरले त्याच्यामध्ये अल्प आयुष्य मानव शत गणेले ते अर्धरात्र खाय मानवी देह शतगणिले ते अर्धी रात्र काय पुढे बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरला ते पाहेगा. म्हणजे आता इथून पुढलं आपलं आयुष्य जे घालवायचं ते फक्त नामाच्या चिंतनात. मग कोणत्याही देवाचं नाव घ्या ते सिद्धीला जातं. म्हणून नामाचं चिंतन करा महाराज. आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण देवाचं नामचिंतन केल्यानंच आपण सिद्धीला जातो का. आपल्या बापानं आपल्या कुळामध्ये खूप कमवून ठेवलंय, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. नरो गुणेन शोभतेची ओवी, म्हणजे आपल्याला सगळे गुण संपन्न असताना जर परमार्थ नसेल तर देह अपूर्णत्वाला आहे. आणि आपण परमार्थ सोडून जर या देहामध्ये विषयामध्ये गुंतून राहिलो तर हा देह पूर्णत्वाला जाणार नाही. सगळ्या गोष्टी असून ज्या वेळेस आपण देहाला पूर्णत्वाला न्यायचंय त्यावेळेस परमार्थ करायला पाहिजे. विठ्ठला एवढ्या नामाचं आपण जर चिंतन केलं, इथंच नाही त्रिभुवनामध्ये त्याची कीर्ती होते. अभंगाचं 4थं नाम तारक त्रिभुवने, नाम तारक त्रिभुवने, नाम तारक त्रिभुवने, नाम तारक नाम तारक त्रिभुवने.
देहा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जणी, म्हणजे हे नाम त्रिभुवनामध्ये तारणार आहे महाराज. म्हणून आपण नामचिंतनावर सगळ्यात जास्त कलियुगामध्ये भर दिला पाहिजे. यज्ञ याग तप जप हे आपल्याला जमणार नाही आणि ते आपल्याच्यानं होत नाही. परमार्थापर्यंत जाण्याचे खूप मार्ग सांगितलेत. साधनाची नाही आटाआटी, इथं किती भरपूर साधन आहेत, पण आपल्याला नामाचं साधन सोपं भक्तीमध्ये सांगितलंय आणि ते आपण अंगीकारलं पाहिजे. मग कोणी देवाच्या प्रत्येक नामामध्ये फरक असतो. कोणी दत्तात्रेयचे, आपले पांगरीचे बाबा निष्ठावंत दत्तात्रेयचे वारकरी आहेत. अखंड चिंतन दत्तात्रेयचं करा, ते सिद्धीला जातं. कोणी महादेवाचे असतात भक्त, अखंड ओम नमः शिवायचा जप करा. अरे ते तर भोळा शंकर आहे महाराज. सहज सहज हड हड म्हणता हर हर बोले, तेने शूळ पाणी संतोषिले. म्हणजे फक्त एका कुष्ठरोग्यानं कुत्र्याला हडहड म्हणता फक्त हर हर मुखातून गेलं तरी ते सिद्धीला गेलं. मग महादेवाचे भक्त असतील, त्यांना महादेवाचं जरी नामचिंतन केलं तरी सिद्धीला जातं. एखादे गोविंदाचे राहतात, एखाद्या देवीचे राहतात. देवीची भक्ती करा, देवीचं नामचिंतन करा, ते सिद्धीला जातं. कोणी हनुमंतरायाचे भक्त असतील त्यांचं चिंतन करा. कोणी पांडुरंगाचे भक्त असतील त्यांनी त्यांचं चिंतन करा. कोणत्याही देवाचं चिंतन करा मुखातून, ते सगळ्याला एकाच ठिकाणी नेऊन, कितीही नद्या राहू द्या प्रवाह, जाऊन कुठं मिळणार? समुद्राला. तद्वत त्याच्या आधारावर आपण कोणत्याही देवाची भक्ती करा, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून सगळ्या सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण जर परमार्थ नसेल तर सिद्धीला नाही. म्हणून माऊलीने शेवटी सांगून ठेवलं, कणे विना सोपटे कंसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. कंस मोठमोठे जेवारीला आहेत आणि त्याच्यात दाणे नसतील तर काही अर्थ नाही. कणे विना सोपटे कंसे लागली घनदाटे. गाव मोठं आहे, गावामध्ये घर बंगलेच्या बंगले आहेत आणि त्याच्यात राहायला माणसं नसतील आणि 2 पोरं अमेरिकेलाच असतील तर ते काय आहे का अर्थ? अजिबात नाही. म्हणून गाव एवढं आहे, याच्यामध्ये वारकरी नसतील तर त्याला काही अर्थ नाही महाराज. म्हणून देह एवढा सुंदर दिलाय, पण या देहाला सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण जर परमार्थाची जोड नसेल तर देह पूर्णत्वाला नाही. आणि जर त्या देहाला परमार्थाची जोड दिली तर ते आयुष्य पूर्णत्वाला आहे. म्हणून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना कमीत कमी देवाचं नामचिंतन करा. म्हणून या देहाचं सार्थक करायचं असेल तर आपल्या आईप्रमाणे जनावायचं ऐका आणि त्याचं आचरणात आणा. तुम्ही सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाहीत महाराज. विठोबा रखुमाय सर्वांना रामकृष्ण हरी. आनंद वाटला, खूप शांत, सगळे उठायचं नाही कोणी. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला वाटलं कुठं कुठं बाया जास्त राहिल्यात, पहिल्यांदाच सांगितले. मावल्यांचं प्रमाण जास्त आहे, पण इथं तसं नाही महाराज. दोन्ही पण थोडंफार समान आहे. हाफ तिकीट मावल्याला दिले म्हणून मावल्या नाहीत, आमचे अमृत ज्येष्ठ सगळ्यात जास्त आहेत, पण इथं नसतात, पण आज आहेत महाराज. खूप तुमचं पण धन्यवाद, सगळ्यांचं धन्यवाद. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या गावाचं वैभव असलेले देशमुख महाराज, ज्यांनी आज आळंदीमध्ये जोग महाराजाच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलं. कारण जो माणूस तिथून शिकून आला म्हणजे आपल्या गावाचं काहीतरी सार्थक. तिथं मोठे मोठे विद्वान होऊन गेले महाराज.
आज जोग महाराज होते म्हणून आज आपलं सौंदर्य आहे, अन्यथा नाही. त्यांनी वारकरी परंपरा सुरुवात पुढं केली म्हणून आज इथपर्यंत आली. त्यांच्यामुळं त्यांच्या संस्थेमध्ये आणि आपल्या गावचा विद्यार्थी शिकला म्हणजे आपलं काहीतरी भाग्य. 4 वर्ष तिथं अभ्यास रात्रंदिवस करावं लागतं तेव्हा परीक्षा पास होते. महाराज आणि तुम्ही वेळातला वेळ तिकडं कीर्तन असून महाराज म्हणले तुमचं कंडक्टर साहेबाचं कीर्तन, चला आपण थांबायला पाहिजे. सगळ्यांचं कीर्तन ऐकलं पण कंडक्टरचं कीर्तन ऐकलं नाही. महाराज तुमचं धन्यवाद, कारण त्यांचा योग आपल्या कीर्तनाला लागलं म्हणजे आपलं काहीतरी भाग्य. आपण आपल्यासारखे पामर जोग महाराजाच्या संस्थेत जाऊन शिकले नाहीत, पण त्यांचं जर चरण आपल्या सत्संगाला लागले तर हे आपलं मोठं भाग्य आहे. महाराज विठाला बाबांचं राहू द्या. तात्या बाबा आमच्या मारुतराव महाराजांसोबत राहिलेले आहेत. महाराज अहो त्यांची संगत ज्यांना ज्यांना घडली, कितीही प्रारब्धामध्ये वाईट आपले प्रसंग येऊ द्या, ते सोडा. प्रारब्धातलं जे भोगायचं प्रत्येकाला भोगावं लागतं, कोणाचंही राहू द्या. पण जर मारुतराव महाराजाचा संघ आला त्याच्या एवढं पुण्यवान महाराज कोणी नाही. महाराज खूप आनंद वाटला मला भेटून, कारण मारुतराव बाबा सांगते अनंता महाराज बेटकर शेवटी मरणाच्या वेळेस सोबत होते. आज त्यांची जर वाणी ऐकली तुम्ही, कधी जर कीर्तन ऐकलं तर खरंच खूप आनंद होतो. एवढे ज्ञानेश्वरीला ज्ञात आहेत महाराज. ते कोणत्याही संतांचा जर विचार केला, त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या आचरणानुसार आपण चालायला गेलो तर आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. महाराज बाबांचं राहू द्या, या कोणत्याही निष्ठावंत वारकऱ्याचं राहू द्या, सगळ्यांचं धन्यवाद. आमचे कोणते जर महाराज लोक असतील किंवा गायनाचार्य बसलेले असू शकतात, असं काही नाही. तुमचं सगळ्यांचं बाबा धन्यवाद. आमचे गावकरी मंडळी गावचे प्रत्येकाचं नाव जरी मला माहित नसेल, महाराज तुमचं पण धन्यवाद. आमचे शेवटी बाबा राहू द्या किंवा बाकरी बाबा राहू द्या, सोपान महाराज राहू द्या, आमचे बाबा आमचे थोडंफार बघितलेलं आता हिंगोली म्हणले काय नाही, हिंगोलीचे गायन सम्राट आहेत महाराज. आपल्याला तिकडे लई साथ आहे, म्हणून सगळ्यांचं धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही 5 जण 6 जण सोडा आणि मी 7 जण, हे एवढे बोलणार, हे म्हणणार, मी इथं सांगणार आणि सगळ्यांचा आवाज उठणार. कशामुळं? मृदंगचार्यामुळं. ते आहेत म्हणून आम्ही आहोत वाजवा टाळ्या. हिवरेकर महाराज तुमचं पण धन्यवाद. योग आला आणि इथून पुढे पण असाच योग येऊ. सगळ्यांचं धन्यवाद करतो. आणि सगळ्यात महत्वाचं माहिशीची माली एकदा सांगितलं की आनंदाची गोष्ट आहे, दुसरी वेळ सांगायची गरज पडली नाही, नाहीतर हुस करावं लागते. एकदा सांगितलं मालकाने, खूप चांगला आवाज सोडला. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या पांगरीचा आता युट्यूबला जाणार आहे. कधीचा आयुष्यात बघायचा असला कीर्तनाचा सत्संग आपला इथला, तर वारकरी संत आपले पांगरीचेच आहेत ओम महाराज. त्यांच्या चॅनलचं नाव टाकल्या तिथलं नाही टाकलं, अनिल महाराज पवार भाद्रेकर. आता भाद्रेकर म्हणायला गेलं की म्हणतात भाद्रेकर काय, आमच्या गावाची परंपरा, गावाचं नाव आहे महाराज, अभिमान आहे मला माझ्या गावाचा, ते काही राहू द्या. म्हणून भाद्रेकर जरी टाकलं तरी महाराष्ट्रामध्ये एकच भाद्रेकर असला पाहिजे, अनिल महाराज भाद्रेकर. म्हणून मी माझ्या गावाचं नाव टाकतो किंवा तुमच्या गावाचं नाव टाका. कधी आयुष्यामध्ये आपली इथली आठवण आली, एकमेकाचे चेहरे जर आठवत नसतील तरी एकदा कॅमेरा फिरून बघितला की 100% इथं कोण कोण उपस्थित होतं, कोण कोण झोपलंय ते सगळं आपल्याला समजतं. सगळ्यांचं धन्यवाद. यदा कदाचित माझा चुकीचा शब्द गेला असेल, कारण कंडक्टरची भाषा उर्मट नसते, एखादा कंडक्टर उर्मट असला तर एखादी चुकीची भाषा जाऊ शकते. पण यदा कदाचित माझ्या मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा. जर चांगलं काही बोललं असेल तर विश्वनाथाच्या पुढं चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल.